आत्या ही घ्या चहा, हात पुढं कर, ही घ्या इथं आहे. अक्का हे घे. काय ना ग मला आधी कुत्र्यासारखं हाडतूड करायचं आणि नंतर यायचं पाणी लावायला. प्यायचं असेल तर प्या, नाहीतरी बघा घेऊन चालले. ओ बाईसाहेब द्या इकडं. बया कुणाचं मन मोडायचं मला अजिबात आवडत नाही. आहे ही घरातली समधी लोक ना माझ्याशी अशी वागतात तर मला सर व्हायना झालंय बघ हे सगळं. आता ना मी जातेच माझ्या घरी. बाबू ए बाबू काय नका त्याला हाका मारू, ते बी निस्ता बायकोचा बैल झालाय. आता मला कुणी बी किती बी अडवलं ना तरी मी थांबणार नाही, जातेच. बाबू ए बाबू काय आई काय झालं? तिला इष्टीला बसून या दादा. चल गा का. काय गाय कसली हुरपाट्या काळजाची आहेस ग तू? अगं बाकीच्या आया बघ लिकी माहेराला येऊन महिना महिना राहाव्या म्हणून किती काय काय करतात आणि तू मला घालवायला निघालीस होय ग? अगं त्या कवा तरी माहेरला येतात, तू कवा तरी सासरी जातीस. दात नाही मुखात आणि येड्या घाले खिशात, अशी गत आहे तुझी. डिंपी ती पैसा नक्की आमदार बाईचंच होतं ना? डिंपी काय? अगं ती पैसे ती बॅग समजा आमदार बाईचंच होतं ना? मम्मी तुला डॉक्टरांनी एवढं समजून सांगितलं तरी विश्वास बसेना का ग? तुला असं काय सांगू म्हणजे विश्वास बसेल? नाही आम्ही चोऱ्या केला, लोकांना लुबाडले आणि तसं पैसे आणले, झालं समाधान? डिंपी उगाच काय बी बोलू नको, मी असं काय म्हणलंय का? कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. काय मंडळी, काय हिरोईन कशी आहे तब्येत? माझ्या तब्येतीला काय होतंय तवा? तुम्हाला नाही हो, डिंपल कपाडिया या हिरोईनला विचारलं मी. मला काय धाड भरली या? मी मस्त मजेत आहे. त्या बाय भुऱ्याला शिक्षा होईल ना तवा बघ मज्जा येईल. मग वा, वाड्याच्या डाग दुधीचं काम चाललंय वाटतं. भरपूर पैसे आलेले दिसतात वाड्यात. कुणाला लागली लॉटरी? कुणाकडे आहेत एवढे पैसे? इन्स्पेक्टर साहेब राग येऊ देऊ नका, पण तुमचं सारखं सारखं आमच्या वाड्यात काय असतं व? आम्ही काय बी करू, आमचा वाडा नवीन बांधू नाहीतर हाय तो पाडून बांधू, आमच्या वाड्यात काय चाललंय त्याच्याशी काय देणं घेणं असतंय व तुमचं? डिंपल कपाडियाची आई चिडली. अहो इथे मी तुम्हाला भेटायला येतो, सदिच्छा भेट द्यायला येतो, दर्शन घ्यायला येतो. मग कंगनी बाबा तिकडे आहे, दर्शन घ्या आणि निघा. मिस्टर कंगनीचं नाही हो, पैशाचं दर्शन घ्यायला आलोय मी. कसलं पैसा? वाड्याची झडती घ्यायची मला. आहे बघितलंस का, या साहेबासनी बी कळलंय तू वाड्यात लय मोठं घबाड आहे म्हणून. माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतीस ना तू, आता घे. चला डिंपल कपाडिया, तुमच्या खोलीपासून सुरुवात करू. साहेब मी तुम्हाला किती वेळा सांगितले वाड्यात काहीच नाही, तरी का सारखी झडती घेताय? चला. पप्पा तुम्ही तरी काहीतरी सांगा की त्यांना. इन्स्पेक्टर साहेब अहो खरंच आमच्या वाड्यात काय नाही हो. काय नाही मग घाबरता कशाला डिंपल कपाडियाचे पप्पाव. चला डिंपल कपाडिया, मला तुमची खोली माहितीये, या माझ्या मागे. साहेब किती वेळा सांगितलं वाड्यात काहीच नाहीये, तरी का सारखी झडती घेताय तुम्ही? का तरच देताय हो? घाबरू नका, ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो ते पोलिसांना घाबरतात. तुम्ही घाबरताय म्हणजे तुम्ही काहीतरी मला माझं काम करू द्या. जर मला काही सापडलं नाही तर पोपट 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 असं म्हणा, पण मला माझं काम करू द्या. साहेब पण ऐका ना माझं. बस.
त्या डॉक्टरांना पण आत्ताच बाहेर जायचं होतं. ते इथं असतं तर त्यांनी काहीतरी केलं तरी असतं. डॉक्टरांना सांगायला पाहिजे, तो इन्स्पेक्टर जामकर इथं वाड्यात आलाय, वाड्याची झडती घेतोय. सांगणार कसं? या इन्स्पेक्टरच्या समोर फोन केला तर आम्ही दोघं पण अडकू. झाली झडती घेऊन झाली, काही सापडलं नाही ना? मागच्या बारीला पण आले, झडती केली, काहीच मिळालं नाही. आता पण काहीच मिळालं नाही. मग कशाला तुमचा पण आणि माझा पण येळ वाया घालवताय? वेगळा आवाज येतोय. इथे वेगळा आवाज येतोय. मस्त आहे ना? काहीच नाहीये. काढ आहे. हे काय? पोपट तुझा पैशाची बॅग डॉक्टरांनी दिली असती तर बरं झालं असतं. मी अशी अडकली तरी नसते. मी आता माझं काय खरं नाही. या डॉक्टरांनी पण गपचूप बॅग घेऊन जायला काय झालं होतं मला कळलंच नसतं तर मी ती बॅग त्यांच्याकडनं घेऊन माझ्याकडे ठेवलीच नसती. सापशिडी, याला सापशिडी म्हणतात. हा खेळ खेळावा मनशांतीसाठी, मनस्वास्थ्यासाठी. शांत राहत मन, भलते सलते विचार नाहीत येत मग मनात. तुमची हिरवी माझी लाल, हाही खेळ खेळा तुम्ही. सहा पडले पाहिजे, तुझी सोंगटी हलत नाही. तुमची हिरवी माझी लाल. उचला परत. सहा पडले पाहिजे, दोन येते. सहा पडले पाहिजे. अरे बाप रे, पडले की सहा. ही तुमची हिरवी, माझी लाल इथेच. पैसे कुठून आणले? कुठून आणले पैसे? होते माझ्याकडे. हे माहिती आहे मला, तुझ्याकडे होते म्हणूनच सापडले ना तुझ्याकडे. पिक्चरचे पैसे. पिक्चरचे. पिक्चरचे मानधन, मराठी पिक्चरचं मानधन. कोण आहे तो निर्माता? कोण आहे तो निर्माता ज्याच्याकडे एवढं मोठं बजेट आहे? कोण आहेत ते नशीबवान कलाकार ज्यांना एवढे पैसे मिळतात? कुणाचे पैसे? आमदार, डॉक्टर, डॉक्टर, आमदार, आमदार, डॉक्टर, डॉक्टर, आमदार, मंगल, टोण्या, कुणाचे पैसे? आमदार, डॉक्टर, वाईकर, कुणाचे पैसे? राऊत, लाड, कुणाचे पैसे? डॉक्टरांचे. डॉक्टर
डॉक्टरचे पैसे. अँटी क्लायमॅक्स. आता आपली वाटचाल क्लायमॅक्सच्या दिशेत. चिमणा बाईला न्याय काय मिळेना, दुःशासन लई झाले लई. मंगल आता काय करायचं ग? आता म्या काय सांगू, इन्स्पेक्टरचं धड काय कळणं झालंय. शनी माग लागवर ना कसं लागलंय माझ्या डिंपलच्या डॉक्टरांच्या माग. पण मम्मी मला काय वाटते, आपली दीदी आता लवकर सुटायची नाही. वाईट चांगलं बोल की. हा, देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बरळायचं का? हं? मम्मीला जोरात लागलंय बरं का मला. ए कशाला का त्याला जोरात मारते एवढं? तुझ्या लिखीला अक्कल नाही त्याला, तो काय करणार? उगा आपलं वाड्यावरचं तेल वांग्यावर काढायचं. मी इतके दिवस सांगत होती की त्या बाई भुल्याच्या नादाला लागू नका, पण नाही ऐकलं कुणी. मग भोगा आता आपल्या कर्माची फळ. हा तरी म्हणलं डॉक्टरांचं नाव कसं निघालं नाही अजून तुमच्या तोंडून. आता तुमचा दिस चांगला जाईल नाही का? माझी नात जेलत असताना माझा कसा दिस चांगला जाईल का? मी काही एवढी कोरड्या मायाची नाही. जोर ना त्या बाय भुलव्याला शिक्षा होत नाही ना तर मला अनगोड लागायचं नाही. आणि तो जेलात जाईल ना त्या दिवशी मी गाणं लावून नाचणार आहे. आजी आपण डीजे आणू डीजे. हा टोन्या ए कशाला वाढतीस ग त्याला? वाट्या इथं परिस्थिती काय तुमचं चाललंय काय? वाईट परिस्थितीचं भान ठेवा की. तुझ्या पोरीचा मेंदू आहे गुडघ्यात. तिने सगळं स्वतःच्या अंगावर वडून घेतलंय. काय गरज होती ग लोकांच्या घरात पैसा आणून ठेवायची? पण म्या काय म्हणते, आपण कुणाचं बी पैसा आपल्या घरात ठेवू. त्या इन्स्पेक्टरला काय करायचं होतं? तिथं त्या डिंपीला घेऊन गेला तर गेला, ते पैसे बी घेऊन गेला. निदान ते पैसे तरी ठेवायचं होतं. बया एवढं मोठं चांगलं गटुडं घावलं होतं. वाटण्या झाल्या असत्या तर मला किती पैसे मिळालं असतं. अगं तुला तर आहे ना सगळं कमीच पडतंय. कशाला पापाचा पैसा पाहिजे ग तुला लोकाचा? हा ह्या देवळातनं तेल आणायचं आणि दुसऱ्या देवळात देवा लावायचा. हे आता बंद कर तुझं. बुडाखाली जळतंय आणि डोंगरा इजवायला पळतंय. अशी गत आहे तुझी. गप मिळते ती खाकी. लोकाचा पैसा हिथनं गेलाय ना पापाचा, ती बरं झालंय. कशावर ना तो पापाचा पैसा वय? उगाच काय बी बोलू नका त्या. मी आता म्हणते तुम्ही काय बोलूच नका. धीराचं 2 शब्द बोलायचं सोडलं, जेव्हा बघाव तेव्हा वाईट वंगाळ बोलत राहायचं. ही असं बोलण्याने ना माझं डोकं दुखायला लागलंय. जरा घरात शांतता राहू दे. ही असं सगळं कर्कशानच घडतंय समज. घरात सुख शांतता म्हणून नाही. वाटत होतं आता कुठं चांगलं सुखाचं दिस बघायला मिळतील, पण नाही, काहीतरी वाईट वंगाळ घडतंयच. अहो सरपंच, अहो किती जोरानं ठोकताय भितड, पाडायचं आहे का? गप बसा जरा. थांबा जरा, बाई चिडले. मंगल अगं त्यांचं काय चुकलंय? त्यांना आपण कामाला बोलवलंय ना, मग त्यांचं काय चूक आहे या सगळ्यात? बया माझं तर डोकंच ठिकाणावर नाही. काय सुधारणच झालंय मला. माझे डिंपल तिकडे पोलीस स्टेशन मध्ये, तिला कसं सोडायचं ती कळणं झालंय. त्यात ही डॉक्टर कुठं गेलं ते काय माहित. अगं त्या बाय भुल्याला कळलं असेल की पोलीस आहे ना वाड्यावर धाड घालणार आहेत, म्हणून तो आधी पळून गेला असेल. हाय ग बस. आलाय मोठा आईचा लाडका. तुला का माझं तोंड दिसतं वय रे? जरा वाईट बायकोला समजावलं असतं तर ही आली असती का? राजाच्या बायकोला भिकेचं ढवाळ आणि हातरून सोडून भोयला लोळ, अशी गत ही जी. मंगल आईच्या नादाला नको लागू. मी काय करतो आता, बाहेर जातो आणि डॉक्टर कुठे भेटेल का ते बघतो आणि सगळं त्यांच्या कानावर घालतो. तू नको काळजी करू. डॉक्टरना आपल्या डिंपलला सोडवत्यात. मी येतो जाऊ. हा तिला सोडत्याल आणि त्या बाई भुलव्याला आत टाकत्याल. 1 2 3 4. 1 2 3 4. नमस्कार काका, कसे आहात? नक्की करा.
देवयानी मॅडमचा देवयानी मॅडमचा नमस्कार. नक्की मतदान करा हा. 1 2 3 4 देवयानी मॅडमचा जय जयकार 1 2 3 4 देवयानी मॅडमचा जय जयकार नमस्कार. नक्की मतदान करा हा. विजय असो संपत. देवयानी मॅडमचा जय जयकार. डॉक्टर, खरंच डॉक्टर, खूप छान व्यवस्था केली तुम्ही. पण आता पैशांची व्यवस्था कशी होते ते बघा. काही काळजी करू नका, पैशांची व्यवस्था पण लवकरच होईल. गुलाल 1 मिनिट. तुम्ही खूपच निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करताय. अशाच जोमाने जर का काम करत राहिला तर मॅडम प्रचंड बहुमताने विजयी होती. तुमच्या कामावर खुश होऊन मॅडमने आज त्यांच्या फार्म हाऊसवर एक छोटीशी पार्टी आयोजित केली. तुम्ही सगळ्यांनी नक्की या. येणार ना? हो. चालू द्या तुमचं. अरे 1 2 3 4 देवयानी मॅडमचा जय जयकार 1 2 3 4 देवयानी मॅडमचा जय जयकार. अरे गुलाल कुणाचा? देवयानी मॅडमचा. कुठे गेले डॉक्टर काय कळानं झालंय. ए दान्या, डॉक्टरांना बघितलंस का? नाही बघितलंय. कुठे गेले असेल डॉक्टर? तुमची डिंपल काय बांधली नाही ना? मला कसं कळणार पाहिजे आता ते. हा बाबू दादा, तुमची म्हातारीच काहीतरी बोलली असेल डॉक्टरांना, म्हणून डॉक्टर निघून गेलेत. कुठं बी गावाला झालेत ते. अरे बजा, आई कशाला काय बोलती या? मग असं काय झालंय? डॉक्टर निघून गेलेत कुठेतरी? नाही नाही नाही, वाड्यातल्या लोकांमुळे तर डॉक्टर निघून गेले असते का नाही, तर वाडा स्वतःसारखा सगळं करीन एका बुकेतच. बजा, तुझ्या तालमीची शपथ घेऊन सांगतो, असं काय झालं नाही रे. घ्या तालमी शपथ घ्या. अहो घ्यायची शपथ तर तुमच्या म्हातारीची घ्या की, तालमी शपथ कोण घेतं का? चला हुडकू. कुठंच कसं गावाला झाले डॉक्टर. आपा, डॉक्टर दिसला का तुम्हाला? डॉक्टर भाई दिसलं की कुठे? त्या आमदारीबाईचा प्रचार चालला ना पलीकडे, त्यात आलो होतो. मी बी तिथलं चालू आता. होय. बजा, डॉक्टर काय राजकारणात उतरलं का काय रे? नाही काय माहित नाही, तुम्ही जा तुमचं काम करा. हाय तिकडेच बघ. भजा, डॉक्टर खरंच राजकारणात उतरला असेल तर? मला बी काय कळणं झालंय. चल जाऊन बघू. मॅडम, इथं पाण्याच्या लय समस्या आहेत. आठवडा पाणी येत नाही. संपत, हे काय चाललंय? आम्ही निवडून आलो की इथे पहिले पाईपलाईन टाका. इथे लोकांचे पाण्याविना हाल होत आणि तुम्ही आम्हाला कल्पनाही नाही दिली. ताई घाबरू नका, मी जिंकून आले की इथे ह्या भागात दिवसातून 2दा पाणी येईल. बाबू दादा, डॉक्टर आता इथं गावत्याल का? मॅडम, 2 महिन्यापूर्वी इथे माझा मुलगा अपघातात गेला. इथे रस्ते पण नाही चांगले. ताई, तुम्ही काळजी करू नका, येत्या वर्षात इथे चांगला रस्ता होईल. इथल्या रस्त्याबद्दल माझं वर बोलणं चालू आहे ऑलरेडी. तुम्ही फक्त मला मत द्या. हा, अरे ते बघ तिथे आहे ती. चला चला. कुठं चाललाय? प्रचार चालू दिसते ना? ए माकडा, माझं काय डोळं फुटलं नाही, दिसतंय मला. माझं काम आहे महत्वाचं डॉक्टरांकडे, म्हणून मला जायचंय. हे बघे, प्रचारात मला राडा नकोय. डॉक्टर बिझी आहेत, नंतर यायचं. हा, असू दे की बेजी, त्यासने सांग माझ्या बापू आलाय. सगळं काम सोडून येतात का नाही बघत. तेवढीच काम आहेत आम्हाला. नाही ना काम, तुझं काम तू कर, माझं काम मला करू दे. मला भेटायला जायचं, शेवट सांगतोय बाजूला. हा, अरे नाही म्हणलं ना, नंतर यायचंय. बजा, आपण जाऊ येत ना. काय का बाबा दादा, असं कसं जायचं? डॉक्टरांकडे आपलं महत्वाचं काम आहे, ते केल्याशिवाय कसं जायचं आपण इथनं? नाही नाही, मी बी बघतो की मला कोण आडी होती. तुला सांगितलेलं कळतंय ना? नाही तर सगळ्यांसमोर मार खाशील, कळलं? ए माकडा, मारायची वार्ता कोणाची करतोय रे? पैलवान आहे मी या गावचा, मग तिथला माणूस आहे. नाही तो मला इथं उभं काढलं का नाही,
बाप्पाच्या बाप्पा नाव नाही लावणार एका बुकेताच तुझ्या तर डॉक्टर काय चालू आहे जरा बघून या. अरे काय काय चाललंय तिकडे? सोडा सोडा सोडा. बजा काय रे? मला सांगा की तुम्हाला भेटायचं म्हणून सांगितलं तर सारखं आडी होतोय घेऊ. जा, माझी माणसं आहेत तिथं. जा 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 लवकर जा. काय झालं? डॉक्टर डिंपलला पोलीस घेऊन गेलं. बॅगे सकट पोलीस स्टेशनला घेऊन गेलं ते इन्स्पेक्टर साहेब. कुठली बॅग? पैशाची बॅग होती ती. वय